सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज. ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा. आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे, 7387377801. मराठा गर्दी मोर्चे कसे बनलेत क्रांती मोर्चे? ओबीसी मराठा संघर्षाचे 5वे पर्व भाग 6. प्राध्यापक श्रावण देवरे. संघ व भाजपा या एकाच विचारांच्या दोन वेगवेगळ्या संघटना असल्यानं त्यांचं मूळ स्वरूपही वेगळे. संघ सांस्कृतिक आहे व भाजपाच्या राजकीय कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते. ओबीसींविरुद्ध मराठा संघर्ष पेटविण्यामागे संघाचा उद्देश वेगळा आहे व भाजपाचा वेगळा. संघाला ओबीसी आरक्षण नष्ट करायचे. ओबीसी वगळता इतर समाज घटकांतील नेते सहज खिशात घालता येतात, परंतु ओबीसी पक्षातून निर्माण झालेले ओबीसी नेते संघ भाजपाला कधी शरण जात नाहीत. हे लालू प्रसाद, मुलायम सिंग व करुणानिधी स्टॅलिन यांच्या उदाहरणावरून सिद्ध झालेलं आहे. ओबीसी पक्षाचे ओबीसी नेते नितीश कुमार हे अधूनमधून भाजपशी युती करतात, परंतु संघाला कधी शरण जात नाहीत. राजकीय सत्तेसाठी भाजपसोबत राजकीय युती होऊ शकते, परंतु संघाबरोबर युती म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीचा उघडपणे स्वीकार करणे होय. संघाला शरण जाणं म्हणजे आपल्या पक्षाच्या हाथीला हाथी नाही गणेश हे असे म्हणणे होय. संघाला शरण जाणं म्हणजे आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात परशुरामाची मंदिरे बांधण्याचं आश्वासन देणं होय. संघाला शरण जाणं म्हणजे आपल्या पक्षानं 2 नंबरचे उच्च महासचिव पद ब्राह्मणाला देणं होय. संघाशी शत्रुत्व घेणं म्हणजे काय? संघाच्या कमरेत लाथ घालणं म्हणजे जातनिहाय जनगणना करणं होय. संघाशी शत्रुत्व घेणं म्हणजे बिहारमधील नालंदा बौद्ध विद्यापीठाचं पुनरुज्जीवन करणं होय. संघाला धडा शिकवणं म्हणजे दलित, आदिवासी व ओबीसी कॅटेगरीला लोकसंख्यानिहाय आरक्षण देऊन ते 75% पर्यंत नेणं होय. भाजपशी युती करून मिळालेल्या सत्तेचा वापर संघाच्या कमरेत लाथ घालण्यासाठी करता येतो. ही जीवघेणी द्वंद्वात्मक कामगिरी फक्त ओबीसी नेताच करू शकतो, हे नितीश कुमार यांनी अनेक वेळा सिद्ध केलंय. अशी दंडात्मक कामगिरी गोपीनाथ मुंडे साहेब यांनी केली, परंतु त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. भुजबळ साहेब अशी कामगिरी आक्रमकपणे आजही करीत आहेत. ब्राह्मणवादाचं सांस्कृतिक राजकारण खतम करण्याचं काम फक्त ओबीसी नेतेच करू शकतात, याची खात्री ब्राह्मणांना स्टॅलिनच्या उदाहरणावरून झालेली आहे. नितीश कुमारांनी संघाच्या कमरेत जेवढ्या लाथा घातल्या आहेत त्यापेक्षा 100 पटीने जास्त लाथा करुणानिधी व स्टॅलिन या ओबीसी नेत्यांनी घातल्यात. हिंदू मंदिरातून ब्राह्मण पुजाऱ्यांच्या हकालपट्टीचा कायदा केवळ स्टॅलिनसारखा ओबीसी नेताच करू शकतो. ब्राह्मणी छावणीचे कर्दनकाळ असलेल्या अशा या ओबीसी नेत्यांची बला निर्माण झाली ती केवळ ओबीसी आरक्षणातून. ओबीसी आरक्षणच खतम केलं तर ना रहेगी बास ना बजेगी बासरी हा संघाचा अजेंडा आहे. तो जरांगेंसारख्या बाहुल्यांकडून राबवून घेतला जात आहे. भाजपा अजेंडा वेगळा आहे. जनता, विशेषतः घोषित जनता जितकी जास्तीत जास्त विभागलेली राहील तितकी ती प्रस्थापितांचं राजकारण मजबूत करीत असते. समान हितसंबंधांमुळे दलित, ओबीसी व आदिवासी जाती आपल्यातील कॅटेगरीत संघटित झाल्या तरी त्या धोकादायक ठरू शकतात. म्हणून त्यांच्यात प्रत्येक जातीत भांडणे लावण्यासाठी एक खास यंत्रणा भाजपनं उभी केली आहे. महार विरुद्ध मातंग, माधव जातींच्या विरोधात बोलुतेदार जाती, आदिवासी विरोधात धनगर असे अनेक संघर्ष भाजपनं षडयंत्र करून उभे केलेत. जातीत भांडणे लावणाऱ्या भांडखोर बहुजन नेत्यांना आमदारकी, मंत्रिपद, महामंडळ देऊन भाजपा त्यांना प्रतिष्ठित करीत असते. ओबीसी विरोधात मराठा हा संघर्ष त्यांचाच एक भाग आहे. जरांगेला हिरो बनविण्यासाठी त्याचा बायोपिक सिनेमा काढण्याचा सांस्कृतिक आदेश केवळ संघाकडूनच घेऊ शकतो. जरांगेला मोठा करण्यासाठी त्याच्या उपोषणाला प्रतिष्ठित लोकांनी भेट दिली पाहिजे, याचं नियोजन भाजपानं केलं. मराठा आमदार, खासदार, मंत्री, एक दलित नेता, एक ओबीसी नेता, भिडे भटजी, छत्रपतींचे वारसदार, माजी न्यायाधीश, कम्युनिस्ट, समाजवादी अशा सर्व दिग्गज नेत्यांना आदेश देऊन जरांगेला पाठिंबा देण्यासाठी उपोषण मंडपात पाठविण्याचं काम केवळ संघ भाजपाच करू शकतात. असा सर्वपक्षीय आदेश काढण्याचं काम आधी शरद पवार करीत होते, आता फडणवीस करत आहेत. असंवैधानिक, अनैतिक मागण्या करणाऱ्या, जातीयवादी व दलित ओबीसींच्या विरोधात दंगली सदृश वातावरण निर्माण करणाऱ्या मराठा गर्दी मोर्चांना प्रतिष्ठित करून त्यांना क्रांती मोर्चा बनविण्याचं काम फडणवीसांनी व शरद पवारांनी मिळून केलं. एरवी लहान मोठ्या कार्यक्रमात सर्वांच्या पुढे स्टेजवर बसणारी व भाषणे ठोकणारी पुढारी मंडळी मराठा गर्दी मोर्चा सर्वात शेवटच्या रांगेत तोंडाला बूच मारून गुमान चालत होती. ही किमया केवळ संघ प्रशिक्षित मराठा कार्यकर्तेच करू शकत होते. मराठा जातीतील डॉक्टर, वकील, इंजिनियर, साहित्यिक, विचारवंत, सत्यशोधक, कम्युनिस्ट अशा सर्व बुद्धिजीवी लोकांच्या बुद्धीची सुनता करण्याचं काम संघाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. या मराठा क्रांती मोर्चाला
प्रतिक्रांती मोर्चा असं नाव दिलं असतं तर ते साजेसे ठरले असते, कारण मोर्चाच्या मागण्या सारंजामशाहीची आठवण करून देणाऱ्या होत्या. ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा म्हणजे आम्हाला अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार करण्याचं स्वातंत्र्य द्या, म्हणजे मनुस्मृतींचे कायदे लागू करा, ओबीसीमध्ये घुसखोरी करून आरक्षण व्यवस्थाच खतम करू द्या, म्हणजे कनिष्ठ जातींना वरिष्ठ पदे न देता त्यांना त्यांच्या पायरीवरच ठेवण्याची व्यवस्था निर्माण करा, म्हणजे मनुस्मृतीची अंमलबजावणी करा, असं म्हणणाऱ्यांसारखे आहे. दलित नेत्यांना गावबंदीचा आदेश देणारा कोपर्डीचा फतवा मनुस्मृतीतील बहिष्कृतता व अस्पृश्यतेची आठवण करून देणारा होता. 2014च्या निवडणुकीआधी काँग्रेसच्या चव्हाण मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण दिल्यानंतर ओबीसी अस्वस्थ झालेलाच होता. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मराठ्यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी ते अंमलात आणू शकतात, अशी रास्त भीती ओबीसींच्या मनात होती. म्हणून ओबीसींनी 2014 साली पृथ्वीराज चव्हाण सरकार पराभूत केलं. कट्टर मराठा आरक्षणवादी नेत्यांना पराभूत करून घरी बसवले. काँग्रेस नंतर भाजपा सत्तेत आली. ओबीसी मराठा संघर्ष चिघळविण्यामागे भाजपाचे गृहीतक वेगळेच होते. ओबीसी कुठे जात नाही, तो आपल्या खिशातच आहे, असे गृहीतक फडणवीसांच्या डोक्यात होते व अजूनही आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसींचा उद्रेक नियंत्रणाबाहेर जाणार नाही, यासाठी फडणवीसांनी सर्वात आधी ओबीसी नेत्यांना जेरबंद करून ठेवलं. ते जेरबंद करणे म्हणजे काय व ते कसे करतात ते समजून घ्या. शाळा कॉलेजमध्ये शिकविणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांकडून जेरबंद करणं म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. नव्या वर्गावर पहिल्याच दिवशी शिक्षक वर्गात प्रवेश करतो. तो शिकविता वर्गातील सर्वात मोठा किंवा जरब निर्माण करणारा विद्यार्थी निवडायचा. त्या विद्यार्थ्याला 1-2 कठीण प्रश्न विचारायचे किंवा त्याची एखादी छोटी मोठी चूक पकडायची व त्याचं कान धरून त्याला फरफटत फळाजवळ आणायचं व त्याच्यासमोर त्याचा मोठा आवाजात पान उतारा करायचा. हे पहिल्या दिवशी केलं व तर वर्षभर त्या वर्गातील सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या नियंत्रणात राहतात. फडणवीस मास्तरानं हेच केलं. 2014ला सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ज्येष्ठ व राज्यात जरब निर्माण करणारा नेता हेरला व त्याला सरळ उचलून जेलमध्ये टाकला. कोण होते हे जरब असलेले नेते? अर्थातच माननीय नामदार छगन भुजबळ साहेब. भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकताच खडसे मुंडे सकट सर्वच दिग्गज नेते एका रांगेत उभे राहून फडणवीसांना मुजरा करताना दिसत होते. ओबीसी मराठा संघर्षात ओबीसी नेते व ओबीसी मतदार नियंत्रणाबाहेर जाणारा नाहीत, याची तजवीज फडणवीसांनी अशा पद्धतीनं करून ठेवली. मराठ्यांना आरक्षणाचे गाजर फडणवीसांनी दाखविलेले असल्यामुळे ते नियंत्रणाबाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत होत नव्हता. ते फडणवीसांच्या प्रेमातच पडले होते. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षात मराठा गर्दी मोर्चे यशस्वी केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय पुढे आला, कारण तोपर्यंत 2019च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या. 2018 साली फडणवीसांनी मराठा आरक्षण दिले कसे, यासाठी काय काय षडयंत्रे केलीत व त्याला विरोध करण्यासाठी कोणते ओबीसी नेते पुढे आलेत, याचा तपशीलवार अभ्यास आपण पुढील 6व्या पर्वात घेऊया. तोपर्यंत जय ज्योती, जय भीम, सत्य की जय हो. श्रावण देवरे, प्राध्यापक, संस्थापक अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी.